गॅस सिलेंडर तुटवड्याचा पहिला बळी, नियोजनाच्या अभावावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा संताप। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्जापूर या गावात आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झालाय। सकाळपासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिरसाट हे सकाळी सुमारे 9 वाजल्यापासून गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे होते। दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले। नागरिकांनी तात्काळ त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर कठोर टीका केली आहे। त्यांनी सांगितले की गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती, तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही। योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर हा जीव वाचला असता, असंही त्यांनी म्हटले। दरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून केंद्र व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला असून गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे। सूर्य न्यूज बुलढाणा। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। अन्वी मिर्जापूरचे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे सकाळी 9 वाजल्यापासून गॅस लाईनमध्ये उभे होते। दुपारी 1-1:30च्या दरम्यान त्यांना चक्कर आली आणि त्याचमध्ये त्यांचं निधन झालं। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असणारा धिक्कार करतो आणि यापुढेही गॅस सिलेंडरसाठी माणसं दगावणार नाहीत याची दक्षता त्यांनी घ्यावी हीच विनंती।